नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी फणसाची भाजी करणार आहे. तर फणसाची भाजी करतोय. तर बघा व्हिडिओ कसं वाटतं तो. आणि जर आवडली माझी रेसिपी फणसाच्या भाजीची तर नक्की लाईक करा. व्हिडिओला सुरुवात करू. मी तेल लावून घेते बघा. तेल घ्यायचं लावून, त्याच्यानंतर आपण डीक वगैरे लागणार नाही आपल्याला. तर मी हे तेल लावून घेतलेलं आहे हाताला. तर मी फणस हा फोडून घेतलेला होता माझ्या. तर आता मी हे गरे काढून घेते. बघा असे गरे असतात हे बघा. आम्ही गरे म्हणतो मालवणी भाषेत आमच्या. तर बघा असे मी काढून घेणार आणि ही जी बी आहे ती नंतर मी ती फोडून घेणार आहे, ती बाजूला ठेवणार आणि हे असे आता मी गरे काढून घेणार आहे. तर यावर्षीचा हा पहिला फणस, तर त्याची भाजी आज आम्ही करणार आहे. मी तुमका करून दाखवतोय फणसाची भाजी. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा. मी हे गरे सगळे काढून घेते आणि या ज्या बिया आहेत ना, तर त्या मी आता फोडून घेणार आहे. असे ते फोडून ते मी नंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन त्याचा. सर्व गरे काढून घेते मी आणि नंतर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते कशी करणार ती भाजी. कोण हिरवी मिरची टाकून पण करतात, मसाला पण टाकून करतात. तर मी ते मसाल्याची करणार आहे. तर आता मी फोडून घेणार आहे. आता बघा या बिया आता फोडून घेणार. बघा दाखवते तुम्हाला कशा फोडून. बघा या ज्या बिया आहेत ना, सोडून घेते. नीट व्यवस्थित सोलून घ्यायच्या, कारण हे जे बाजूला जे हे असतं ना, हे कवर ते आपल्याला घशाला वगैरे लागू शकते. आणि बी व्यवस्थित काळजीपूर्वक अशा सोलून घ्यायच्या. बघा तर ह्या मी फोडून घेणार आहे. दाखवते तुम्हाला कसं फोडतात ते. तर मी ही बी आहे ना, आता अशी फोडून घेणार आणि ती व्यवस्थित अशी सोडून द्यायची. तर मंडळी भाजी माझी आता साफ करून झालेली आहे. तर आता फोडणीसाठी मी साहित्य सगळं कापून घेणार आहे. नंतर तुम्हाला मी रेसिपी दाखवते कशी करणार ती भाजीची. बघा मस्त अशी घरी मी साफ करून घेतली आहे. भाजी करायला सुरुवात करूया. तर बघा इथे मी वरण करत आहे, तिखट वरण भातासोबत. आता मी भाजी फोडणीला घालणार आहे. हे झाल्यानंतर मग मी भाजी फोडणीला घालणार आहे. चला तर मग भाजी फोडणीला घालूया, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी टोप घेतलेला आहे बघा, त्याच्यात मी आता तेल ओतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण आता फोडणी घालणार आहोत. त्यानंतर मी मोहरी आणि कढीपत्ता घातला. आता कांदा घालणार आहे फोडणीला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली फोडणी. चांगली व्यवस्थित अशी मी परतून घेतलं बघा इथे. आता मी लसूण घालणार आहे. हे बघा तुम्हाला जास्त हवी तर वापरू शकता, तुम्ही लसूण घालू शकता त्याच्यामध्ये. लसूणमुळे खूप छान चव येते भाजीला. आता मी ते हिंग पण घातलेलं आहे आणि हळद.
आणि किचन किंग मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट मसाला. हे मसाले मिक्स करून घेतले मी. आता मी गरे घालून घेणार आहे. तर गरे मी टोपात ओतणार आहे सगळे. बघा मी गरे सगळे टाकून घेतले टोपात. त्यानंतर आपण आता व्यवस्थित अशी फोडणी परतून घेणार आहोत. मस्त असे गरे परतून घ्यायचे. मसाला लागायला पाहिजे सगळ्या गऱ्यांच्या फोडींना. नंतर आपण मीठ टाकणार आहोत आणि परत एकदा परतून घेणार. बघा मीठ टाकले मी. त्यानंतर मस्त असं आपण परतून घ्यायचं. आणि तिकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बघा, कारण गरम पाणीच घालायचं गऱ्यांमध्ये. आता मी वाफ जराशी देऊन घेते. आता आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. आता 1 ग्लास मी पाणी इथे ओतलेलं आहे भाजीत. आता मी ते व्यवस्थित असं सगळी भाजी ढवळून घेणार आता व्यवस्थित. आणि नंतर आपण वाफेवरती ठेवून घ्यायची. आता वाफ देऊन घेऊया आपण. जरा शिजून दे भाजी चांगली. बघा भाजीला वाफ देखील खूप छान आलेली आहे. भाजी मस्त अशी शिजत आलेली आहे. शक्यतो ढवळत राहायचं, कारण काय भाजी खाली लागू नये म्हणून. आपल्याला वाटलं की भाजी थोडीशी कच्ची वगैरे असेल तर परत आपण वाफ द्यायला ठेवायचं. थोडस पाणी पण घालू शकता तुम्ही. मस्त आपली भाजी शिजून आलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटलं थोडी कच्ची असेल तर आपण पाण्यात, गरम पाण्याचं आपण हे मारायचं. थोडस आपल्याला वाटलं की मस्त अशी शिजून आलेली आहे. तर आपण थोडस त्याला जास्त पण भाजी नरम एकदम नाही शिजवायची. हे बघा आता मी मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे. पाहू शकता तुम्ही छान अशी भाजी आपली शिजली. आता मी खोबरं टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर. परतून घेऊ. खोबरं आवडत नसेल खोबरं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, वापरलात नाही वापरलात तरी चालेल.
इकडे कोकणामध्ये खोबरं लागतच प्रत्येकाला, त्याशिवाय चव येत नाही, म्हणून घालतो. तर आता मंडळी आपली भाजी शिजलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, भाजी आपली शिजलेली आहे. मस्त अशी भाजी आपली झालेली आहे. सुंदर आता भाजी झालेली आहे. तर मी खाऊन बघते कशी झाली आहे ती. सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी भाजी आपली तयार झालेली आहे. बघा, छान झाली आहे भाजी, मस्त अशी दिसते कलर. तर आता त्याच्यावरती मी थोडस खोबरं घालणार आहोत. हे बघा, मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चला तर खाऊन बघूया, आणि तुम्ही पण खाऊ घ्या. आता खाऊन बघते कशी झाली आहे ती. वा, एकच नंबर, खूप छान झालेली आहे, मस्त. तर तुम्ही पण अशी करून बघा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ.